Hi students, in the last lecture we have seen the topic thermodynamics and we have completed the thermodynamics topic in theory point of view. Now in today's lecture we are going to discuss some JNET examples on फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, आज आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल्स बघणार आहे आणि ते न्यूमरिकल्स कोणत्या सेक्शनवर असतील तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स या सेक्शनवर असणार आहेत. ओके, तर आता इथे मी 3 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत ते आपण फर्स्ट सॉल्व करूयात. बघा, फर्स्ट, अ सिस्टीम इज गिवन 300 कॅलरी ऑफ हीट अँड इट डज 600 जूल ऑफ वर्क. How much does the internal energy of the system change in this process? आता आपल्याला सगळ्यांना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहिती आहे. काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स? डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ओके, डेल्टा क्यू इक्वल टू काय असतं? डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू असतं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन्स सांगितलेले होते ते सगळ्यांना नीट लक्षात असले पाहिजेत. डेल्टा क्यू म्हणजे हीट सप्लाईड. जर तुम्ही सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केली असेल तर ती पॉझिटिव्ह घ्यायची. सिस्टीमनं हीट रिलीज केली असेल तर ती निगेटिव्ह घ्यायची. त्यानंतर डेल्टा डब्ल्यूसाठी वर्क जर सिस्टीमनं सराउंडिंगवर केलं, वर्क डन बाय सिस्टीम असेल तर ते पॉझिटिव्ह असेल आणि वर्क डन ऑन सिस्टीम असेल तर ते कसे असेल? निगेटिव्ह असेल. ओके, त्यासाठी सगळ्यांनी हे साइन कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवायचे. जर एखादं साइन तुमचं चुकलं तर तुमचं ॲन्सर इथे चुकू शकतं. त्यामुळे डेल्टा क्यू आणि डेल्टा डब्ल्यू यांचे साइन सगळ्यांना लक्षात पाहिजेत. हीट सप्लाइड टू सिस्टीम पॉझिटिव्ह, हीट रिलीज्ड फ्रॉम सिस्टीम निगेटिव्ह, वर्क डन बाय सिस्टीम पॉझिटिव्ह, वर्क डन ऑन सिस्टीम निगेटिव्ह. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट बघा, अ सिस्टीम इज गिव्हन 300 कॅलरी ऑफ हीट. म्हणजे काय? इथे हीट जी आहे डेल्टा क्यू म्हणूया आपण त्याला, तर ते किती आहे सांगा मला? 300 कॅलरी आहे. मग आता 300 कॅलरी ऑफ हीट इज गिव्हन टू द सिस्टीम. सिस्टीमला दिली आहे ना इथे. मग सिस्टीमला दिली असेल तर ती कशी असणार आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला फर्स्ट स्टेटमेंटवरून काय समजतंय तर याच्यामध्ये डेल्टा क्यूची व्हॅल्यू ही कशी आहे तर पॉझिटिव्ह आहे. मग डेल्टा क्यू आहे किती इथे तर 300 कॅलरी आहे. 300 कॅलरी आहे. मग 300 कॅलरी ऑफ हीट जी आहे ती सपोज तुम्हाला जूलमध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्ही काय करणार इथे? याला जेनं म्हणजेच काय मेकॅनिकल इक्विव्हॅलंटनं काय करणार? मल्टिप्लाय करणार. लक्षात ठेवा, ज्यावेळेस कॅलरीचं कन्व्हर्जन आपल्याला जूलमध्ये करायचं आहे त्यावेळेस काय करायचं? त्या व्हॅल्यूला तुम्हाला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे? मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जेनं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग कॅलरीचं कन्व्हर्जन जर जेनं मल्टिप्लाय केलं तुम्ही तर कशामध्ये होईल? जूलमध्ये होईल. ओके, मग आता 300 आणि इंटू जे आहे, जेची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे किती आहे बघा? 4.18. मग 300 इंटू काय केलं आपण? 4.18. आता याचं युनिट काय आलं सांगा? जूल. म्हणजे डेल्टा क्यू इथे किती मिळालं आपल्याला तर 300 इंटू 4.18 जूल. ही व्हॅल्यू कुणाची मिळाली बघा? डेल्टा क्यूची व्हॅल्यू मिळाली. हे सगळ्यांना समजलं आहे का? डेल्टा क्यू कसा काढला आपण? 300 इंटू 4.18 जूल. त्यानंतर आता आणखीन डेटा काय गिव्हन आहे बघा? इट डज 600 जूल ऑफ वर्क. वर्क किती केलं जात आहे तर 600 जूल. म्हणजे इथे आपल्याला डेल्टा डब्ल्यू ही व्हॅल्यू गिव्हन आहे. आता इथे तुम्हाला काय सांगितलं आहे बघा? सिस्टीमला हीट सप्लाय केली आणि सिस्टीमनी वर्क केलं. इट डज म्हणजे सिस्टीम वर्क करते. कोणावर? एन्व्हायरमेंटवर. म्हणजे सिस्टीमनी किती वर्क केलं तर 600 जूल ऑफ वर्क केलं आहे. मग सिस्टीमनी वर्क केलं याचा अर्थ ते वर्क कसं असलं पाहिजे? पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे ही वर्कची व्हॅल्यू कशी घ्यायची आपण? पॉझिटिव्ह. मग डेल्टा डब्ल्यू हा सुद्धा कसा असेल? पॉझिटिव्ह. त्याची व्हॅल्यू किती आहे बघा? 600 जूल आहे. आता पुढे बघा, हाऊ मच डज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम चेंज इन दिस प्रोसेस. म्हणजे आपल्याला विचारलंय काय तर डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी किती आहे असं आपल्याला क्वेश्चन आहे. तर आता आपल्याला सिंपल लॉ माहिती आहे. डेल्टा क्यू इक्वल टू काय असतं? डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू असतं. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करा. डेल्टा क्यू किती आहे बघा? 300 इंटू किती आहे? 4.18.
इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू किती आहे बघा 600 जूल 600 जूल. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल बघा 300 इंटू 4.18 मायनस 600 बघा 300 इंटू 4.18 आणि हा 600 इकडं काय झाला मायनस झाला. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं तर याचं ॲन्सर हे आपल्याला किती मिळतं 654 जूल. हे तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे. 300 इंटू 4.18 हे मल्टिप्लिकेशन करा आणि जे ॲन्सर येईल त्याच्यातून 600 मायनस करा. तुम्हाला ॲन्सर किती मिळेल बघा 654 जूल. म्हणजे इंटरनल एनर्जीमधला चेंज हा किती असेल इथे 654 जूल असेल. म्हणजे ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन. समजलं सगळ्यांना. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे एक्झाम्पल्स इझी असतात, फक्त इथे साइन कन्व्हेन्शन्स करेक्ट ॲप्लाय केले गेले पाहिजेत. साइन कन्व्हेन्शन्स रॉंग ॲप्लाय झाले तर मग ॲन्सर तुमचं चुकू शकतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. 110 जूल ऑफ हीट इज ॲडेड टू अ सिस्टीम. आता इथे सुद्धा स्टेटमेंट नीट रीड करायचं आहे आपल्याला. गॅसेस सिस्टीमला किती हीट सप्लाय झाली 110 जूल. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट इज गिवन टू द सिस्टीम. मग ती कशी असली पाहिजे पॉझिटिव्ह. म्हणजेच काय इथे डेल्टा क्यू किती आहे सांगा 110 जूल. आणि इथे पॉझिटिव्ह साईन का दिलं का तर हीट इज गिव्हन टू द सिस्टीम. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे हुज इंटरनल एनर्जी चेंज इज 40 जूल. इंटरनल एनर्जीमधला चेंज या सिस्टीमसाठी हीट सप्लाय केल्यानंतर किती आहे बघा 40 जूल आहे. म्हणजे आपल्याला गिव्हन आहे डेल्टा यू याची व्हॅल्यू किती आहे बघा 40 जूल आहे. देन अमाऊंट ऑफ एक्सटर्नल वर्क डन. आता विचारलंय काय मग आपल्याला अमाऊंट ऑफ एक्सटर्नल वर्क डन डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वर्क डन आपल्याला विचारलेलं आहे. मग आता इथे काय केलं पाहिजे बघा डेल्टा क्यू माहिती आहे डेल्टा यू माहिती आहे डेल्टा डब्ल्यू काढायचा आहे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. व्हॅल्यूज पुटअप करा. डेल्टा क्यू किती आहे बघा 110 जूल 110. डेल्टा यू किती आहे बघा 40 जूल प्लस डेल्टा डब्ल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू किती मिळेल बघा 110 मायनस 40. सो डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू 70 जूल. डेल्टा डब्ल्यू किती आला 70 जूल. सिम्पल आहे. इथं फक्त साइन कन्व्हेन्शन्स करेक्ट ॲप्लाय करा ॲन्सर इझिली तुम्हाला मिळेल. वर्क डन किती मिळालं 70 जूल. आता इथे हीट सप्लाइड टू द सिस्टीम होती. आता वर्कची व्हॅल्यू कशी आली आहे बघा पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह आली पॉझिटिव्ह आली ना. म्हणजे वर्क पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय तर वर्क कुणावर ॲप्लाय झालं तर वर्क केलं गेलं सराउंडिंगवर. कुणी केलं सिस्टीमनं. असा सुद्धा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये म्हणजे न्यूमरिकलमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वर्क कोणावर केलं गेलेलं आहे. ओके. म्हणजे इथे वर्क कोणावर केलं गेलं एन्व्हायरमेंटवर. कुणी केलं वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द एन्व्हायरमेंट. आणि त्याची अमाऊंट किती आहे बघा 70 जूल एवढी आहे. ओके. हे दोन एक्झाम्पल सगळ्यांना समजले असतील. बघा सगळ्यांनी काय करायचं आहे ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. कारण मी आता इथलं एक्झाम्पल जे आहे ते रफ करणार आहे. त्याच्या आधी हे आणि हे एक्झाम्पल सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आहे. ओके. झालं असेल. आता त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल सगळ्यांनी रीड करायचं आहे बघा. 100 ग्रॅम ऑफ वॉटर इज हीटेड फ्रॉम 30 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस. याच्यावरून काय समजलं तर 100 ग्रॅम हे काय आहे वॉटरचं मास आहे. म्हणजे गिव्हनमध्ये आपण काय लिहू शकतो मास ऑफ वॉटर m इज इक्वल टू 100 ग्रॅम दॅट इज 100 इंटू 10⁻³ kg. ओके. 100 ग्रॅम म्हणजे किती 100 इंटू 10⁻³ kg.
इट इज हीटेड फ्रॉम 30 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डेल्टा थीटा आपण म्हणू शकतो टेम्परेचरमधला चेंज हा किती असेल 30 टू 50. म्हणजे चेंज किती झाला तर 50 मायनस 30 इज इक्वल टू किती असेल 20 डिग्री सेल्सिअस. इग्नोरिंग द स्लाइट एक्सपान्शन ऑफ द वॉटर. हे स्टेटमेंट आपल्याला खूप महत्त्वाचं आहे बघा. इग्नोरिंग द स्लाइट एक्सपान्शन ऑफ वॉटर. स्लाइट एक्सपान्शन वॉटरचं होणार आहे कधी ज्यावेळेस त्याला तुम्ही 30 टू 50 एवढं हीट केलं त्यावेळेस त्याचं काय होणार आहे स्लाइट एक्सपान्शन होणार आहे. आणि ते एक्सपान्शन इथे काय केलेलं आहे निग्लेक्ट केलेलं आहे इग्नोर केलेलं आहे. एक्सपान्शन इग्नोर केलं सपोज आपण एक्सपान्शन इग्नोर केलं म्हणजेच काय तर एक्सपान्शन होत नाही आहे असं अज्युम केलं तर अशा केसमध्ये वर्क डन व्हॅल्यू किती असेल सांगा 0 असेल. बरोबर. वर्कचा फॉर्म्युला काय असतो बघा. वर्क इज इक्वल टू काय असतं पी डेल्टा व्ही. वर्क इज इक्वल टू असतं पी डेल्टा व्ही. पण आपण इथे अज्युम काय करतोय की एक्सपान्शन इथे स्लाइट एक्सपान्शन झालंय आणि त्याला आपण इग्नोर केलंय. स्लाइट एक्सपान्शन इग्नोर केलं तर डेल्टा व्हीची व्हॅल्यू म्हणजे व्हॉल्यूममधला चेंज आपण इग्नोर केला. म्हणजेच व्हॉल्यूममधला चेंज कसा आहे निग्लिजिबल आहे आणि त्यामुळे आपण अज्युम काय करतोय की व्हॉल्यूम कसं आहे कॉन्स्टंट आहे. मग डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती आली 0 आली आणि त्यामुळे वर्क डनची व्हॅल्यू किती आली 0. म्हणजे या केसमध्ये डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू किती आहे बघा 0. याच्यामध्ये प्रत्येक स्टेटमेंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय आहे बघा इग्नोरिंग द स्लाइट एक्सपान्शन ऑफ वॉटर. म्हणजे एक्सपान्शन जे झालं ते स्लाइट आहे त्याच्यामुळे ते इग्नोर केलं आणि त्यामुळे व्हॉल्यूममधला चेंज किती आला तर 0 आला. कारण एक्सपान्शन जे झालं त्याला आपण इथे कन्सिडर केलं नाही आणि अज्युम असं केलं की व्हॉल्यूम कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूममधला चेंज हा किती झाला डेल्टा व्ही 0 झाला आणि डेल्टा व्ही 0 असेल तर वर्क डन डब्ल्यूची व्हॅल्यू काय असणार आहे तर 0 असणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट वाचायचं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी इज. म्हणजे क्वेश्चन काय आहे बघा डेल्टा यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. चेंज इन इंटरनल एनर्जी काय आहे असा क्वेश्चन आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय बघा स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आपल्याला गिव्हन आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. आता इथे प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम काय झालं स्लाइटली गॅस काय झाला इथे काय केलं आपण वॉटर आहे. म्हणजे स्लाइटली वॉटरचं काय झालं इथे एक्सपान्शन झालं. एक्सपांड झाला याचा अर्थ व्हॉल्यूममध्ये स्लाइट चेंज आहे. व्हॉल्यूममध्ये स्लाइट चेंज कधी होईल तर ज्यावेळेस प्रेशर कसं असेल कॉन्स्टंट असेल. मग इथे आपण काय म्हणतोय की प्रेशर काय असलं पाहिजे कॉन्स्टंट असलं पाहिजे. म्हणजे इथे जी स्पेसिफिक हीट जी गिव्हन आहे ती कोणती असणार आहे तर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके. म्हणजे इथे जरी आपण व्हॉल्यूममधला चेंज जो आहे तो निग्लेक्ट केला असेल तरी पण तिथे व्हॉल्यूममध्ये स्मॉल चेंज झालेला आहे. बरोबर. व्हॉल्यूममध्ये स्मॉल चेंज झाला कारण तिथे कॉन्स्टंट काय आहे तर प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे जी स्पेसिफिक हीट आपल्याला गिव्हन आहे ती ॲट कॉन्स्टंट काय असली पाहिजे प्रेशर. मग गिव्हन डेटामध्ये आणखीन काय येईल बघा सी पी इज इक्वल टू किती आहे 4184 जूल पर के जी केल्व्हिन. ओके. आता ही सी पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके. फाइंड आउट काय करायचं सांगा चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीमधला चेंज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे बघा डेल्टा क्यू इक्वल टू एम सी पी डेल्टा थीटा. बरोबर. क्यू इक्वल टू काय असणार आहे एम सी पी डेल्टा थीटा. याच्यामध्ये डेल्टा क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड. ओके. एम म्हणजे काय असणार आहे मास. सी पी म्हणजे काय स्पेसिफिक हीट आणि डेल्टा थीटा म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. सी पीचा फॉर्म्युला काय असतो बघा सी पी इज इक्वल टू काय असतं क्यू अपॉन एम डेल्टा थीटा. सी पी इज इक्वल टू काय असतं क्यू अपॉन एम डेल्टा थीटा. मग त्याच्यावरून क्यू कसा काढला तर सी पी इंटू एम डेल्टा थीटा एम सी पी डेल्टा थीटा. याच्यावरून आपल्याला काय मिळते हीट मिळते क्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड फॉर रायझिंग द टेम्परेचर थ्रू डेल्टा थीटा फॉर गिव्हन मास एम. हीट सप्लाइड इज डेल्टा क्यू आणि स्पेसिफिक हीट किती आहे सी पी आहे. ओके. तर आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज टाकल्या तर एम किती आहे बघा
100 इंटू 10⁻³ सी पी किती आहे बघा 4184. डेल्टा थीटा हा किती आहे 20 डिग्री सेल्सिअस. आणि याचं जर तुम्ही ॲन्सर फाइंड आउट केलं तर हे ॲन्सर किती येईल बघा जवळपास 8.4 किलो जूल एवढं ॲन्सर येईल 8.4 किलो जूल. आता डेल्टा क्यू हा 8.4 किलो जूल आहे. मग आपल्याकडे डेल्टा डब्ल्यू 0 आहे, डेल्टा यू आपल्याला विचारलेला आहे. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण यूज केला. डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू हा आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यूची व्हॅल्यू किती आहे बघा 8.4 किलो जूल इज इक्वल टू डेल्टा यू आणि प्लस डेल्टा डब्ल्यू किती आहे 0 आहे. आणि त्यामुळे डेल्टा यूचं ॲन्सर आपल्याला किती मिळतं तर 8.4 किलो जूल हे फायनल ॲन्सर झालं. चेंज इन इंटरनल एनर्जी इज 8.4 किलो जूल. ओके, सगळ्यांना समजलं का बघा. याच्यामध्ये आपण काय काय केलं तर गिव्हन डेटा पहिल्यांदा लिहिलेला आहे, वर्क डन फाइंड आउट केलं ते किती आलं 0 आलं. त्यानंतर डेल्टा क्यू इज इक्वल टू mCp, डेल्टा थीटा हा फॉर्म्युला घेतला. डेल्टा क्यू डेल्टा डब्ल्यू या दोन व्हॅल्यूजचा यूज करून फर्स्ट लॉमध्ये या दोन व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला डेल्टा यूची व्हॅल्यू मिळते. आणि डेल्टा यू किती मिळाला तर 8.4 किलो जूल. ओके, सगळ्यांनी हे एक्झाम्पल नोट करून घ्या. आता पुढचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. फर्स्ट बघा, an ideal gas is made to go through a cyclic thermodynamic process in 4 steps. काय सांगितलं इथे आयडियल गॅस इज मेड टू गो थ्रू अ सायक्लिक प्रोसेस. प्रोसेस कसली आहे सायक्लिक प्रोसेस आहे. आता इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे सायक्लिक प्रोसेस आहे याचा अर्थ काय तर सायक्लिक प्रोसेस आपण ज्यावेळेस बघितली त्याचा ग्राफ पाहिलेला होता थेरीमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला एक इथे सांगितलेलं होतं बघा की सायक्लिक प्रोसेस जर असेल तर याच्यामध्ये कोणती टर्म 0 असते तर सायक्लिक प्रोसेससाठी असते डेल्टा यूची व्हॅल्यू 0. ओके, सायक्लिक प्रोसेसमध्ये आपल्याला नाव ऐकल्या काय लक्षात आलं पाहिजे तर डेल्टा यू किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. त्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे सायक्लिक आहे आणि त्याच्यामध्ये डेल्टा यू किती असणार 0 आणि किती स्टेप्स आहेत बघा 4 स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये द अमाऊंट ऑफ हीट इन्व्हॉल्ड आर किती हीट इन्व्हॉल्ड आहेत बघा Q1 Q2 Q3 आणि Q4 ह्या 4 व्हॅल्यूज आपल्याला गिव्हन आहेत. आणि करस्पॉन्डिंग वर्क किती आहेत इन्व्हॉल्ड 4 वर्क इन्व्हॉल्ड आहेत W1 W2 W3 आणि W4. मग आता याच्यामध्ये आपल्याला Q1 to Q4 या व्हॅल्यूज गिव्हन आहेत आणि W1 W2 W3 या 3 व्हॅल्यूज गिव्हन आहेत. आणि क्वेश्चन आपल्याला असा आहे की W4 इक्वल टू क्वेश्चन मार्क W4 आपल्याला विचारलेलं आहे. किती प्रोसेस आहेत इथे 4 प्रोसेस आहेत ना. मग 4 प्रोसेससाठी लागणाऱ्या 4 हीट इथे आहेत, 3 वर्कडन दिलेले आहेत आणि 4th वर्कडन W4 हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा डेटा आपल्याला गिव्हन नाही सायक्लिक प्रोसेसमध्ये. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यूची व्हॅल्यू ही 0 असते हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, मग आता टोटल अमाऊंट ऑफ हीट म्हणजे आता इथं Q1 Q2 Q3 आणि Q4 अशा 4 हीट आहेत ना. मग टोटल हीट डेल्टा क्यू कशी काढायची तर Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4. ओके, आता या एका प्रोसेसमध्ये 4 प्रोसेस इन्व्हॉल्ड आहेत. मग टोटल हीट कशी काढाल तर Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस काय करायचं Q4 करायचं. आता याच्यामध्ये Q1 किती आहे बघा 600 जूल, Q2 किती आहे -400, Q3 किती आहे -300 आणि Q4 किती आहे 200. बघा ॲन्सर काय येईल याचं 600 - 400. आता इथे किती झाले बघा 200 झाले. 600 - 400 किती झाले 200. 200 + 200 किती झाले 400
आणि 400 मायनस 300 किती झाले 100. म्हणजे डेल्टा क्यूची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 100 जूल. बघा 600 मायनस 400 200, 200 प्लस 200 400 आणि मायनस 300 आन्सर किती आलं 100 जूल. दिस इज द डेल्टा क्यू. सिमिलरली डेल्टा डब्ल्यू काढायचं आहे आपल्याला. डेल्टा डब्ल्यू कसा काढायचा W1 प्लस W2 प्लस W3 प्लस काय करायचं W4 विच इज इक्वल टू W1 किती आहे बघा W1 गिव्हन आहे 300 जूल प्लस W2 किती आहे बघा मायनस 200 म्हणजे 300 मायनस 200 आला. W3 किती आहे बघा मायनस 150 आणि W4 आपल्याला माहीत नाही तो ॲज इट इज ठेवला. 300 मायनस 200 आन्सर किती आलं 100 आणि 100 मायनस 150 आन्सर किती येईल बघा 300 मायनस 200 100 मायनस 150 दॅट इज मायनस 50 प्लस W4 मायनस 50 प्लस W4 असं आपल्याला डेल्टा डब्ल्यूचं आन्सर मिळालं. याच्यानंतर जर तुम्ही इथे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय केला डेल्टा क्यू इक्वल टू काय असलं पाहिजे डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यू इक्वल टू काय असतं डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. पण डेल्टा यू किती आहे 0 आहे. मग डेल्टा यू जर 0 असेल तर डेल्टा क्यू इक्वल टू काय आला डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यू इक्वल टू काय झाला डेल्टा डब्ल्यू कारण इथे डेल्टा यूची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. मग डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा डब्ल्यू आहे. याचा अर्थ आपल्याला पुढे काय केलं पाहिजे तर डेल्टा क्यूच्या व्हॅल्यूला डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू इक्वेट करायची. इथं आन्सर किती आहे डेल्टा क्यूचं 100 आणि इज इक्वल टू आन्सर पुढे काय असेल मायनस 50 प्लस W4. बघा डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा डब्ल्यू करायचं आहे आपल्याला. इथे डेल्टा क्यूची व्हॅल्यू आहे 100 डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू आहे मायनस 50 प्लस W4 आणि आता W4 इज इक्वल टू काय असेल बघा 100 प्लस 50 म्हणजे किती आला 150 जूल. W4 आपल्याला किती मिळतो 150 जूल. ऑप्शन इथे कोणता करेक्ट असेल ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन. काय केलं सायक्लिक प्रोसेस आहे. डेल्टा यूची व्हॅल्यू 0 डेल्टा क्यू काढला आपण Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4 आन्सर मिळालं 100 जूल. डेल्टा डब्ल्यू कसा काढला W1 प्लस W2 प्लस W3 प्लस W4 आन्सर किती मिळालं मायनस 50 प्लस W4 आणि अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा यू 0 आहे त्यामुळे डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा डब्ल्यू आला 100 इक्वल टू मायनस 50 प्लस W4 आणि W4 किती मिळतो मग 150 जूल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इन अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस द प्रेशर ऑफ फिक्स्ड मास ऑफ गॅस इज चेंज्ड इन अ सच अ मॅनर दॅट गॅस मोलिक्युल्स गिव्ज आउट 20 जूल ऑफ हीट. आता बघा गॅस मोलिक्युल्स गिव्ज आउट 20 जूल ऑफ हीट. गॅसनं हीट जी आहे मोलिक्युल्सनी गिव्ह आउट केली म्हणजे काय केली रिलीज केली. अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड असेल बाय द सिस्टीम तर आन्सर त्याची व्हॅल्यू जी आहे त्याला साईन काय आलं पाहिजेत निगेटिव्ह. लक्षात ठेवा इथे अमाऊंट ऑफ हीट इज गिव्हन आउट बाय द सिस्टीम. गिव्हन आउट म्हणजे रिलीज झाली आणि त्यामुळे डेल्टा क्यू इक्वल टू काय येईल बघा डेल्टा क्यू किती असेल 20 जूल. पण याला साईन कसं असेल निगेटिव्ह कारण ती कशी आहे गिव्हन आउट. सो डेल्टा क्यू इक्वल टू मायनस 20 जूल. पुढे 10 जूल ऑफ वर्क इज डन ऑन द गॅस. वर्क किती झालं 10 जूल. आता इथे सुद्धा बघा साईन आपल्याला देता आलं पाहिजे. वर्क इज डन ऑन द गॅस. वर्क कोणावर झालं गॅसवर झालं म्हणजेच कोणावर झालं सिस्टीमवर झालं. वर्क इज डन ऑन द गॅस म्हणजे वर्क कोणावर झालं सिस्टीमवर झालं. जर वर्क हे सिस्टीमवर केलं जात असेल तर ते कसं असणार आहे निगेटिव्ह असणार आहे आणि त्यामुळे डेल्टा डब्ल्यू इथे किती असेल मायनस 10 जूल. वर्क डन ऑन द सिस्टीम कसं असतं निगेटिव्ह. सो आन्सर विल बी मायनस 10 जूल. पुढे इफ इनिशियल इंटरनल एनर्जी इज 40 जूल. तुम्हाला दिली आहे काय इनिशियल इंटरनल एनर्जी UI किती आहे 40 जूल आणि विचारली आहे फायनल इंटरनल एनर्जी म्हणजे UF इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके तर याच्यासाठी आपण काय करू शकतो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू.
डेल्टा यू इक्वल टू काय येईल मग डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू. बघा डेल्टा यू इक्वल टू काय असेल डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यू किती आहे बघा डेल्टा क्यू किती आहे -20 मायनस इंटू ब्रॅकेट डेल्टा डब्ल्यू किती आहे -10 -20 प्लस 10 आन्सर किती आलं -10 जूल. डेल्टा यू किती आला आपला -10 जूल आला. आता डेल्टा यू -10 जूल आहे म्हणजेच यू एफ मायनस यू आय इज इक्वल टू -10 आहे. यू एफ म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी, यू आय म्हणजे इनिशियल इंटरनल एनर्जी आणि फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी इज इक्वल टू -10 आहे. मग आता यू एफ इज इक्वल टू काय येईल यू आय -10. यू आय इकडे गेला पॉझिटिव्ह म्हणजे यू आय -10 आन्सर आलं. यू आय किती आहे बघा 40 मग सो 40 -10 आन्सर किती आलं 30 जूल. 30 जूल ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके सगळ्यांनी व्यवस्थित हे दोन्ही एक्झाम्पल नोट करून घ्यायचे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय बघा ते आहे 1 मोल ऑफ आयडियल मोनोॲटॉमिक गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटमॉस्फिअर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. किती मोल घेतलेले आहेत नंबर ऑफ मोल्स आहेत 1. गॅस कोणता आहे मोनोॲटॉमिक गॅस आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला तो काय केला हीट केला आणि प्रेशर किती आहे इथे 1 ॲटमॉस्फिअर आणि 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस हा राईज इन टेम्परेचर आहे आणि तुम्हाला काय सांगितलं आहे इंटरनल एनर्जीमधला चेंज. आता इथे जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल इथे काय सांगितलं की व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत आहे म्हणजेच काय जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू काय असणार 0 कारण व्हॉल्यूम कसं आहे कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 आहे. दॅरफोर डब्ल्यू इक्वल टू पी डेल्टा व्ही ही व्हॅल्यू किती येणार 0. बघा डेल्टा व्ही 0 कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट मग वर्क डन इज इक्वल टू पी डेल्टा व्ही म्हणजे पी इंटू 0 आन्सर किती असणार आहे इथे 0 असणार आहे. डेल्टा डब्ल्यू 0 आहे त्याच्यामुळं डेल्टा क्यू इक्वल टू काय असेल डेल्टा यू. डेल्टा क्यू इक्वल टू काय असणार डेल्टा यू म्हणजेच डेल्टा यू काढायचं आहे आपल्याला तर डेल्टा क्यू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. डेल्टा क्यू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे कसं काढायचं तर एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा थीटा एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा थीटा करायचं. मग आता एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा थीटा करायचं आहे आपल्याला तर याच्यामध्ये इथं एन किती सांगितलेत बघा 1 मोल. सी व्ही म्हणजे काय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मोनोॲटॉमिक गॅस आहे. मोनोॲटॉमिक गॅससाठी सी व्हीची व्हॅल्यू किती असते 3/2 R. डेल्टा थीटा जो आहे तो 0 टू 100 म्हणजे 100 - 0 हा झाला टेम्परेचर डिफरन्स. बघा नंबर ऑफ मोल्स आहेत 1. सी व्ही म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर मोनोॲटॉमिक गॅस फॉर्म्युला असतो 3/2 R. डेल्टा थीटा आहे 100 - 0. मग आता पुढे व्हॅल्यूज टाकूया 1 इंटू 3/2 इंटू आरची व्हॅल्यू असेल 8.314 इंटू पुढे काय असेल 100. बघा 3/2 इंटू 8.314 इंटू 100 हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 1248 जूल. डेल्टा यू इज इक्वल टू 1248 जूल. ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन. काय समजलं याच्यामध्ये की इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणून वर्क डन 0 असेल आणि डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू असेल. आपल्याला डेल्टा यू काढायचा आहे. डेल्टा यू कसा काढायचा तर डेल्टा क्यू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढायचं एन सी व्ही डेल्टा थीटा या फॉर्म्युल्याचा यूज करून. सी व्ही मोनोॲटॉमिक गॅससाठी 3/2 R आहे. व्हॅल्यूज टाकल्या आन्सर किती मिळालं 1248 जूल. ओके त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा when the heat energy of 1500 joule is applied to gas at constant pressure of 2.1 into 10⁵ Pascal. There was increase in volume equal to 2.5 into 10⁻³ meter cube. Increase in internal energy will be. काय सांगितले बघा when heat energy of 1500 joule is supplied to gas. मग इथं पहिल्यांदा डेल्टा क्यू इक्वल टू काय असेल 1500 जूल. आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल
तर हीट सप्लाइड टू गॅस आहे, म्हणजे हीट सप्लाइड टू सिस्टीम आहे आणि त्यामुळे डेल्टा क्यूची व्हॅल्यू कशी असणार आहे, पॉझिटिव्ह किती असेल ती 1500 जूल. त्यानंतर प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणजे पीची व्हॅल्यू किती आहे बघा 2.1 इंटू 10⁵ पास्कल. पी किती आहे 2.1 इंटू 10⁵ पास्कल. देअर वॉज इन्क्रीज इन व्हॉल्यूम. इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही गिव्हन आहे, किती आहे तो 2.5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. हा झाला इन्क्रीज इन व्हॉल्यूम. आता तुम्हाला विचारलं आहे काय, तर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट लॉ यूज करूया, डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. मग डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा यू आपल्याला काढायचं आहे काय, डेल्टा यू काढायचं आहे. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल बघा, डेल्टा क्यू मायनस बघा डेल्टा यू काढायचं आहे. मग डेल्टा क्यू मायनस काय करायचं, डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू. डब्ल्यू कसा काढायचं, वर्क डन पी डेल्टा व्ही करायचं. डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, पी डेल्टा व्ही, विच इज इक्वल टू डेल्टा क्यू किती आहे बघा 1500 मायनस पी किती आहे बघा 2.1 इंटू 10⁵. 2.1 इंटू 10⁵ इंटू डेल्टा व्ही किती आहे बघा 2.5 इंटू 10⁻³ 2.5 इंटू 10⁻³ म्हणजेच आता हे जर तुम्ही सॉल्व केलं 1500 मायनस इंटू ब्रॅकेट 2.1 इंटू 10⁵ इंटू 2.5 इंटू 10⁻³ हे जर तुम्ही सगळं सॉल्व केलं तर तुमचं याचं ॲन्सर हे किती येईल बघा. याचं ॲन्सर काय येते बघा, सगळ्यांनी सॉल्व करून बघायचं आहे. एक्झाम्पल काय केलं आहे आपण, सुरुवातीला डेल्टा क्यू घेतला, त्यानंतर पी घेतलेला आहे, पी गिव्हन आहे कॉन्स्टंट. त्यानंतर डेल्टा व्ही किती आहे बघा 2.5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब आणि डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला काढायचं आहे. डेल्टा क्यू इक्वल टू काय केलं, डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा यू काढायचा आहे आपल्याला, कसा काढायचा, डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू करायचं. आणि डेल्टा डब्ल्यू हे कसं काढलं जाईल, पी डेल्टा व्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून काढलं जाईल, पी डेल्टा व्ही. ओके, जर डेल्टा क्यूमधून तुम्ही पी डेल्टा व्ही ही जी आलेली व्हॅल्यू जी आहे ती मायनस केली तर ॲन्सर तुमचं हे आलं का बघा 975 जूल. मग डेल्टा यू इक्वल टू फायनल ॲन्सर काय मिळतं आपल्याला 975 जूल. ओके, सगळ्यांनी आत्ता जे हे 2 एक्झाम्पल्स झालेले आहेत ते व्यवस्थित नोट करून घ्यायचे आहेत. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स याचे काही एक्झाम्पल्स आज आपण घेतले. सर्वांनी आज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे एररलेसमध्ये जो सेक्शन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमधला फर्स्ट सेक्शन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स याच्यामध्ये असणारे MCQs सगळ्यांनी सॉल्व करायला घ्यायचे आहेत आणि याच टाईपचे सगळे MCQ आहेत, त्याच्यामुळं ते सगळे MCQ सॉल्व करून घ्यायचे आहेत. उद्या आपण नेक्स्ट सेक्शन याच्या पुढचा घेणार आहोत. ओके.